पुढल्या महिन्यात निवडणुकांचा धुराळा उडेल. हा धुराळा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा. विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त झाल्यात, तर विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. म्हणजे एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होईल. 10 पैकी 6 जागा या भाजपच्या वाट्याला येतील, तर शिवसेना शिंदे गटाला 2, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 1 व 1 जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची गणिते मांडली जात आहेत. आता या 10 जागांपैकी पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव भाजपकडून फिक्स आहे. प्रश्न उरला तो इतर 9 जागांचा. तर याच 9 जागांसाठी सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसते. भाजपच्या 5 जागांसाठी इच्छुकांच्या नावासाठी आज बुधवारी कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता ही बैठक होईल. या बैठकीत इच्छुकांच्या नावाची चर्चा होऊन त्यापैकी काही नावे ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जातील. या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या संघटनेतील कार्यकर्त्यांना संधी देईल अशा चर्चा आहेत. आता याच चर्चांचा विचार केला तर पुण्यातून 2 व नगरमधूनही काही नावांची चर्चा होताना दिसते. शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही नावांनीही मार्केट खाल्लंय. आता कोणत्या इच्छुकांची चर्चा आहे आणि नगरच्या वाट्याला काही येईल का, हाच विषय आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होईल. उद्यापासून म्हणजेच 23 एप्रिल पासून यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. संख्याबळाचा विचार केला तर 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 2 व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला 1 जागा मिळेल. 1 जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याचीही शक्यता आहे. याशिवाय विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकही याच दिवशी होईल. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेसाठी ही निवडणूक असेल. ही पोटनिवडणूकही 12 मे रोजी पार पाडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. त्यामुळे या जागेसाठी भाजपही प्रज्ञा सातव यांनाच संधी देईल हे जवळपास फिक्स आहे. शिवाय संख्याबळ पाहता या जागेचा विजयही निश्चित आहे. आता या दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा विचार केला तर या महिन्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोरे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंद पडळकर, भाजपचेच रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे प्रवीण दटके आणि भाजपचेच रमेश कराड यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे 9 जागांसाठी ही निवडणूक होईल. पोटनिवडणुकीची 1 जागा बघता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होईल. हे मतदान 2दा करावं लागेल. रिक्त झालेल्या 9 जागांसाठी एकदा मतदान, तर प्रज्ञा सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी एकदा असं 2दा मतदान होईल. दोन्ही मतदान एका दिवशी असल्याने आमदारांना 2 वेळा मतदान करावं लागेल. 9 जागांसाठी 29चा कोटा असणार आहे, तर एका जागेसाठी 51% मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येतील असं गणित मांडलं जात आहे. महाविकास आघाडीला 1 जागा जिंकता येईल अशी समीकरणे आहेत. आता या 9 जागांसाठी तब्बल 2 डझन इच्छुक प्रत्येक पक्षाकडे आहेत. पुण्याहून भाजपचेच प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केनेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी अशी तब्बल 12 नावं भाजपकडून चर्चेत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर नगर जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते कोपरगावचे विवेक कोल्हे यांचे नाव मात्र अजूनही चर्चेत आले नाही. शिवाय राहुरीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर त्यांच्या नावाचीही विधान परिषदेसाठी चर्चा झाली असती. परंतु कदाचित यावेळी भाजपकडून संधी मिळणार नाही हे समजल्यावरच त्यांचा पक्षप्रवेश लांबला असावा अशाही चर्चा रंगल्या आहेत. भाजप आपल्या 5 नावांसाठी बुधवारी रात्री कोर कमिटीची बैठक घेऊन त्यातील काही नावे केंद्रीय समितीकडे पाठवणार आहे. शिवाय भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे,
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला यावेळी भाजपकडून संधी मिळेल अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यालाही 2 जागा येणार आहेत. या 2 जागांमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे व कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गट या दोन्ही नेत्यांना ताकद देईल का, हेही आज ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे मात्र इच्छुकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असली तरी माजी आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, पिंपरी चिंचवडचे नाना काटे, योगेश बहल अशी नावे चर्चेत आहेत. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यापैकी कुणाला संधी देतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. शिवसेना शिंदे गटात जशी स्पर्धा आहे अगदी तशी स्पर्धा 1 जागा वाट्याला येण्याची शक्यता असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडेही आहे. ठाकरे गटाकडून प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होते, परंतु ठाकरे गटातूनच त्यांच्या नावाला जोरदार विरोध होताना दिसतोय. सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होत असल्या तरी त्यांना अद्याप आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी त्या नक्की उभ्या राहतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या निवडणुकीसाठी उद्या गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, त्यामुळे या सगळ्याच पक्षांची यादी आज किंवा उद्या फायनल होईल असे सांगितले जात आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देईल अशा चर्चा आहेत. मित्रांनो, विधान परिषदेला कुणाला संधी मिळेल असे तुम्हाला वाटते? तुमचं उत्तर आम्हाला नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.